तिकडचं बघा आता. अंशू होतास कुठे तू? ते माझं जरा काम होतं. अरे कारण नको सांगूस, स्टाफला मदत कर. आजी पण. अरे पण काय, जे काय आहे ना ते सोडून ते काम आणि ह्यांना मदत करा दी जा. ठीक. ठीक आहे. अरे बापरे. नमस्कार राजोडे मॅडम, काय म्हणता? नमस्कार. तुम्हाला तो आमचा हिऱ्यांचा हार आणि ते अजून दुसरे दागिने दिले होते ना पॉलिश करायला, ते झाले का? म्हणजे आज हवेत ना मला परत. हो हो, पॉलिश करून रेडी आहेत, पण आज इथे स्टाफ कमी असल्यामुळे मी तुम्हाला डिलिव्हरी देऊ शकत नाही. ठीक आहे, मी ना बघते काय करायचं ते आणि कळवते मग तुम्हाला. ओके. आजी काय झालं, चेहरा का पडलाय? काय नाही रे, सगळा घोळ घातलाय त्या ज्वेलरनी. आता काय झालं? तुमचा ना सगळा जीव त्या दागिन्यांमध्ये अडकलेला असतो. केवढा सोच असतो त्या दागिन्यांचा. तुझ्याच बायकोसाठी चाललंय सगळं, जास्त बोलू नकोस. अरे पद्धत आहे आपल्याकडची, नाही पाळायची का? कुठल्या रीती घेऊन बसतेस आजी? नको नको, सगळं तुम्ही रीतीप्रमाणे करा. मग एवढा मोठा सोहळा आहे घरी, दागिने घरी पोहोचवू शकत नाही म्हणतोय तो. अगं आजी, एवढं काय त्याच्यात? अरे पिकअप करतो आम्ही. जायचं ना ऑफिसला, रेडी आहेस ना तू? हो. अरे चला काय ते दागिन्यांचं ठरवा आधी काय ते. अगं सांगितलं ना पिकअप करीन म्हणून, नाही तर पाठवीन कोणाला तरी. ते एवढे दागिने कोणाला आणायला सांगणार? जोखीम आहे ना त्यात. आजी मी पिकअप करू शकतो. नको, तू तुझं काम कर. आनंद, तू पिकअप करू शकशील का? हो. आई, मी काय म्हणते, अंशुमनने जायला काहीच हरकत नाही, नाही का समर? नको नको, अंशूला मी घरातली कामं सांगेन, आनंद जाईल दागिने आणायला. आजी त्याला कशाला घरातली कामं सांगतेस? हे बघ, हा ना तुझ्या बरोबर ऑफिसमध्ये काम करत असेल, पण मी त्याला माझा दुसरा नातू समजते. पण म्हणून काय कामाला लावायचं का? आणि मी आणि दागिने एवढंच असेल तर आणलंयस? तू स्वतः कार्यक्रमाला वेळेवर पोचलास तर उपकार होतील बाबा तुझे. आजी काही खरंच आणतो मी. नाही म्हणजे आता आणि म्हणतोयस, पण मला माहितीये म्हणजे घराबाहेर पडलास नाही की सगळं विसरशील तू. आनंद, तूच आणते दागिने.